क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1 एप्रिलचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे युद्ध अभ्यास. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पण युद्ध अभ्यास 2025 आणि 2026मध्ये परीक्षाभिमुख युद्ध अभ्यास असतील तिथली आपण माहिती पाहणार आहोत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून चालू घडामोडीचे व्हिडिओ आणि अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, गणितातील प्रतिष्ठित एबल पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे? तर हा पुरस्कार गेर्ड फाल्टिंग यांना जाहीर झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एबल पुरस्कारला गणिताचा नोबेल पुरस्कार म्हणून पण ओळखला जातो. त्यानंतर आजचा प्रश्न, वर्ल्ड आर्चरीद्वारा पॅरा आर्चर ऑफ द इयर ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतची शीतल देवी यांना हा पुरस्कार पॅरा आर्चर ऑफ द इयर म्हणून सन्मानित करण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 विजेता शीतल देवी. संस्था वर्ल्ड आर्चरीद्वारा. विशेष म्हणजे जागतिक चॅम्पियन बनणारी ही पहिली विना हात आर्मलेस महिला तिरंदाज आहे. घोषणा 30 मार्च 2026 रोजी. इतर सन्मान, अर्जुन पुरस्कार 2023 आणि पॅरिस पॅरालिम्पिक पदक पण त्यांनी जिंकलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, परवडणाऱ्या गृहनिर्माण वित्त प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेने ग्रह सुगम पोर्टल सुरू केलेला आहे? तर हा पोर्टल विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय गृहनिर्माण बँक यांनी सुरू केलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. ग्रह सुगम पोर्टल संस्था राष्ट्रीय गृहनिर्माण बँक. उद्देश परवडणाऱ्या गृह कर्जाला प्रोत्साहन देणे. लाभार्थी सरकारी कर्मचारी, संरक्षण दल आणि निम्न लष्करी जवान. स्वरूप डिजिटल लेंडिंग कर्ज प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे. फायदा पारदर्शक आणि एकाच ठिकाणी विविध बँकेचे कर्जाची तुलना इथे करण्यात येईल. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक युवा संसद 2026मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर ही निवड विद्यार्थी मित्रांनो स्तुती प्रधान यांची करण्यात आली. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. जागतिक युवा संसद 2026 प्रतिनिधी स्तुती प्रधान, सिक्कीम या राज्याची. कार्यक्रम जागतिक युवा संसद 2026. पात्रता विकास भारत युवा संसद 2025 मध्ये विजेता. सहभाग दक्षिण कोरिया, UAE, कुवेत, थायलंडसह अनेक देशाचे प्रतिनिधी इथे सहभाग झालेले होते. विशेष सन्मान 2026च्या प्रजासत्ताक दिनानी सिक्कीममध्ये विशेष अतिथी म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलेला होता. उद्दिष्ट जागतिक आव्हानाला तरुणाचे प्रतिनिधित्व आणि धोरणात्मक चर्चा याचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही माहिती जागतिक युवा संसदबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, मुख्यमंत्री उद्योग क्रांती योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे मध्य प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. नुकतेच तुम्ही PYQ बघितला असेल विद्यार्थी मित्रांनो MPSCचे, तिथे दुसऱ्या राज्याची पण योजनाबद्दल प्रश्न असतो. तर ही आपण जे पण दुसऱ्या राज्याची एक्झाम योजना घेतो ते एक्झाम पॉईंट ऑफ महत्त्वाची असते. मुख्यमंत्री उद्यम क्रांती योजना मध्य प्रदेश सरकार. उद्दिष्ट सुशिक्षित तरुणांना स्वयंरोजगारासाठी विनावर्तन कर्ज उपलब्ध करून देणे. कर्ज मर्यादा 1 लाख ते 50 लाख पर्यंत. उत्पादन आणि सेवा क्षेत्रासाठी. व्याज सवलत लाभार्थीला वार्षिक 3% व्याज अनुदान दिले जाते. सहकारी हमी कर्जासाठी कोणत्याही बँक गॅरंटीची गरज नाही, हमी सरकार घेते. तर ही माहिती या योजनाबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन केलेले विशेष निधीचे नाव काय आहे? तर या निधीचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो निर्भया निधी. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. निर्भया निधी फंड नाव काय आहे? निर्भया निधी. हे तुम्ही लक्षात ठेवा. उद्दिष्ट काय? महिलांची सुरक्षा आणि संरक्षण वाढवणे.
प्रमुख प्रकल्प सखी केंद्र, वन स्टॉप सेंटर आणि 112 हेल्पलाईन नंबर. स्वरूप महिला सुरक्षेसाठी प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून मिळणारी आर्थिक सहाय. तर या निधीचं नाव काय? निर्भया निधी. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, हॉकी इंडियाच्या 8व्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात कोणाला मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार जफर इक्बाल यांना देण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार 2026 जीवनगौरव जफर इक्बाल माजी कर्णधार. ऐतिहासिक कामगिरी 1980 मेक्सिको ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्ण विजेते आहेत. बक्षीस 25 लाख रुपये. पुरुष खेळाडू हार्दिक सिंग यांना पुरस्कार देण्यात आला आणि महिला खेळाडूंमध्ये नवनीत कौर आणि जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? जफर इक्बाल यांना. त्यानंतर पुढला प्रश्न, संकटात पाळलेल्या जहाजांसाठी आश्रयस्थानची प्लेस ऑफ रिफ्यूज व्याख्या प्रदान करणारी प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? तर ही संस्था विद्यार्थी म्हणतो आंतरराष्ट्रीय सागरी संघटना. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना, इंटरनॅशनल मरीन ऑर्गनायझेशन. संकल्पना आश्रयस्थान, प्लेस ऑफ रिफ्यूज. संस्था IMO म्हणजे इंटरनॅशनल मरीनटाईम ऑर्गनायझेशन. मुख्यालय कुठे आहे? लंडन UK येथे. हा पण पॉईंट तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. उद्देश संकटग्रस्त जहाजांच्या संरक्षण आणि सागरी प्रदूषण रोखणे. नियम 2003चे विशेष मार्गदर्शन तत्त्वे. त्यानंतर पुढला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, मुंबई महानगरपालिकाचे पहिले महिला आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही नियुक्ती अश्विनी भिडे यांची करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आणि नुकतंच आता जे नागपूर महानगरपालिका आहे त्यांची महापौर नीता ठाकरे म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नागपूर सिटी पोलीसचा पेपर बाकी आहे, तिथे नागपूर महानगरपालिकाचे महापौरबद्दल प्रश्न असू शकतो. तर नीता ठाकरे यांची नियुक्ती नागपूरचे महापौर म्हणून करण्यात आलेली आहे. BMCची पहिल्या महिला आयुक्त, नाव अश्विनी भिडे IAS अधिकारी. विक्रम BMCच्या इतिहास पहिलीच ही महिला आयुक्त आहेत. पदभार 31 मार्च 2026 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. त्यांना मेट्रो वुमन म्हणून ओळखलं जातो. नियुक्ती डॉक्टर भूषण गंगरानी यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत कोणत्या कंपनीने मार्च 2026 मध्ये भारतीय लष्कराला प्रहार लाईट मशीन गन्सची ची पहिली 2000 गनची तुकडी सुपूर्द केली? तर ती कंपनी आहे विद्यार्थी मित्रांनो अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असेल. प्रहार LMG ची पहिली तुकडी कोणत्या कंपनीने दिली? अदानी डिफेन्स या कंपनीने. शस्त्र प्रहार लाईट मशीन गन म्हणून ओळखली जातो. प्रमाण 200 गन्स ची पहिली बॅच हे आहे. केंद्र ग्वाल्हेर मध्य प्रदेश इथे. विशेष म्हणजे वेळेच्या 11 महिन्याआधी ही डिलिव्हरी करण्यात आलेली आहे. तर ही भारताची पहिली LMG ची तुकडीबद्दल माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या मंत्रालयाने मार्च 2026 मध्ये नवी दिल्ली येथे पहिली ब्रिक्स युवा समन्वय बैठक यशस्वीपणे पार पाडली? तर तो मंत्रालय विद्यार्थी मित्रांनो युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असेल. पहिली ब्रिक्स युवा समन्वय बैठक 2026 मंत्रालय कोणतं होतं? युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय. तारीख 25 मार्च 2026 रोजी. अध्यक्षपद कोठी भारताकडे आहे ब्रिक्स 2026च्या. तर हे पण माहिती तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. विषय लवचिकता, नवकल्पना आणि युवा सहकार्य. सदस्य सर्व ब्रिक्स देशा येथे सहभाग झालेले होते. तर ही महत्त्वाची बैठक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि 2026ची ब्रिक्स संमेलन कुठे होणार आहे? भारतात होणार आहे. हा पण पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक घेतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे युद्ध अभ्यास. चला आता आपण महत्त्वाचे युद्ध अभ्यासाबद्दल माहिती पाहूया. तर 2025चे मधले युद्ध अभ्यास आहेत त्याची आपण माहिती पाहूया. एकता युद्ध अभ्यास भारत मालदीव या 2 देशादरम्यान होतो आणि ठिकाण कोणतं आहे? मालदीव. टायगर ट्रम्प भारत आणि मलेशिया या 2 देशात होतो. ठिकाण राजस्थान. गरुड शक्ती भारत आणि इंडोनेशिया या 2 देशादरम्यान होतो. ठिकाण हिमाचल प्रदेश. गरुड भारत आणि फ्रान्स या 2 देशांमध्ये होतो हा युद्ध अभ्यास. ठिकाण फ्रान्स. अजय वॉरियर
भारत आणि युनायटेड किंगडम या दोन देशामध्ये होतो हा युद्धाभ्यास, ठिकाण राजस्थान. कोकण, भारत आणि युनायटेड किंगडम या दोन देशामध्ये हा अभ्यास होतो, ठिकाण कोणतं आहे? भारताच्या पश्चिम किनार. त्यानंतर स्लायनेक्स, भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये होतो हा युद्धाभ्यास, ठिकाण श्रीलंका. जायमेक्स, भारत आणि जपान, ठिकाण कोणतं आहे? जपान इथे हा युद्धाभ्यास झालेला आहे. सूर्यकिरण, भारत आणि नेपाळ, ठिकाण कुठे झालेला युद्धाभ्यास? पिथरागोड इथे. त्यानंतर आपण 2026चे युद्धाभ्यास पाहूया विद्यार्थी मित्रांनो. वज्र प्रहार 2026, भारत आणि अमेरिका मध्ये हा युद्धाभ्यास होतो, ठिकाण कुठलं आहे? हिमाचल प्रदेश. धर्मा गार्डियन, भारत आणि जपान, ठिकाण कुठलं आहे? उत्तराखंड इथे हा युद्धाभ्यास होणार आहे. लामित्य 2026, भारत आणि सेशेल, ठिकाण कुठलं आहे? सेशेल इथे हा युद्धाभ्यास झाला. तर विद्यार्थी मित्रांनो हे 2026चे युद्धाभ्यास आहे. एक्झाम पॉईंट ऑफ अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही 2025 आणि 2026चे युद्धाभ्यासाबद्दल ही माहिती लक्षात ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. हॉर्मुझची समुद्री धुनी भारताकडे जाणाऱ्या तेल वाहतूक जहाजांना संरक्षण देण्यासाठी भारतीय नौसैन्याने कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे? तर तुमच्यासमोर हे ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे डेली करंट अफेअर सिरीज घेत आहोत, हे तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यासोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कव्हर करतो. तर त्याची पण माहिती तुम्ही नक्कीच सांगा. हे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.